बदलापूरमध्ये घडलेल्या अत्याचाराच्या गंभीर घटनेनंतर जनउद्रेक होईपर्यंत ढिम्म राहिलेले बदलापूरचे माजी नगराध्यक्ष वामन म्हात्रे या शिवसेना नेत्याने महिला पत्रकार मोहिनी जाधव यांच्याशी असभ्य भाषेमध्ये विकृत शेरेबाजी केल्याबद्दल त्यांचा निषेध करण्यात आलाय। तुम्ही घटनेचे वार्तांकन असे करताय की जणू अत्याचार आपल्यावरतीच झाला आहे, असे कमालीचे हीन वक्तव्य वामन म्हात्रे यांनी पत्रकार मोहिनी जाधव यांना उद्देशून केलं होतं। या संपूर्ण प्रकरणाचा पत्रकारांनी निषेध व्यक्त केलेला आहे। ठाण्यामधील देखील ठाणे शहर दैनिक पत्रकार संघाच्या वतीने या वक्तव्याचा निषेध नोंदवण्यात आलेला आहे। ठाणे शहर दैनिक पत्रकार संघाच्या वतीने आज ठाण्यातील शासकीय विश्रामगृहाबाहेर निषेध आंदोलन करण्यात आले। या आंदोलनादरम्यान वामन म्हात्रे यांच्यावरती कारवाईची जी मागणी आहे ती लावून धरण्यात आली। ठाणे शहर दैनिक पत्रकार संघाचे अध्यक्ष आनंद कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली हे आंदोलन करण्यात आले। या आंदोलनामध्ये अनेक महिला पत्रकार आणि पुरुष पत्रकार देखील सहभागी झाले होते। अशा प्रकारे बेताल वक्तव्य करणाऱ्या वामन म्हात्रे यांच्यावरती कारवाई झालीच पाहिजे अशी मागणी जी होती ही आंदोलनादरम्यान करण्यात आली। त्याचबरोबर या आंदोलनाच्या आशयाचं निवेदन देखील ठाणे जिल्हाधिकारी यांना देण्यात आलेलं आहे। तर या संपूर्ण घटनेचा ठाणे शहर दैनिक पत्रकार संघाच्या वतीने निषेध नोंदवीत वामन म्हात्रे यांच्यावरती कारवाई करा अशी मागणी जी आहे ती या पत्रकारांनी लावून धरलेली आहे। काल बदलापूर येथे ज्या दोन चिमुरड्यावरती अत्याचार झाला होता त्याचे वृत्त संकलन करणारी आमची महिला पत्रकार आहे। त्या महिला पत्रकार आहे तिच्या विरोधात अशब्द भाषेमध्ये तेथील माजी नगराध्यक्ष वामन म्हात्रे यांनी भाष्य केलेलं आहे। त्याचा निषेध करण्याकरता आज आमच्या ठाणे शहर दैनिक पत्रकार संघातर्फे हे निषेध आंदोलन करण्यात येत आहे। वामन म्हात्रे ही प्रवृत्ती आहे, ही विकृत वृत्ती आहे। अशा विकृत वृत्तींना ठेचण्याकरता अशा विकृत वृत्तीच्या विरोधामध्ये लोकांनी जागृत व्हावं, पत्रकार तर जागृत आहेत त्यांनी जागृत व्हावं आणि राज्य सरकारने देखील जागृत व्हावं, पोलिसांनी जागृत होऊन त्यावरती कारवाई करावी, त्यावरती गुन्हा दाखल करावा, त्यांना अटक करावं या मागणी करता आम्ही हे आंदोलन करत आहोत। तरी त्या यांनी राज्य शासनाने त्याच्यावरती गुन्हा दाखल करावा आणि आमच्या या महिला भगिनीला न्याय द्यावा। बदलापूरची जी घटना आहे सगळ्यात पहिले ज्या दोन बालिकांवर अत्याचार झालेला आहे ती घटना अतिशय निषेधार्ह आहे आणि त्या बालिकांना न्याय मागण्यासाठी आपलं कर्तव्य बजावणाऱ्या महिला पत्रकाराला सुद्धा अतिशय अश्लील आणि अवमानास्पद असं वक्तव्य एका सत्ताधारी पक्षाच्या नेत्याने करावं ही खरंच लोकशाहीचा अपमान करणारी घटना आहे। त्यामुळे मला असं वाटतं की बदलापूरच्या ज्या सकाळच्या प्रतिनिधी आहेत मोहिनी जाधव त्या घटनेचा पाठपुरावा करत होत्या, त्यावेळेला त्यांना हे असं सगळं त्यांच्यावर हा प्रसंग म्हणजे घटना त्यांच्याबद्दल घडलेली आहे। या घटनेचा समस्त महिला पत्रकार आणि ठाणे शहर दैनिक पत्रकार संघाच्या वतीने मी निषेध करते आणि संबंधित जे आहे ज्याला सरकार पाठीशी घालत आहे त्या वामन म्हात्रेंवर कडक कारवाई करावी अशी माझी आमच्या सगळ्या महिला पत्रकारांची आणि ठाणे शहर दैनिक पत्रकार संघाची मागणी आहे।